सुप्रभात, नमस्कार, गुड मॉर्निंग, सुस्वागतम. बृहन्मुंबई महानगरपालिका, शाळा बंद पण शिक्षण सुरू. ऑनलाईन शिक्षण सर्वांसाठी या उपक्रमात आपले सर्वांचे स्वागत आहे. मी श्रीमती माधुरी महादेव वराळ, संघर्षनगर मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा यल विभाग, इयत्ता 6वी, विषय भूगोल, पाठ 3, पृथ्वी गोल, नकाशा, तुलना व क्षेत्रभेद. बालमित्रांनो, मागील पाठात आपण पृथ्वी गोल याविषयी माहिती घेतली. स्थान व वेळ निश्चितीसाठी पृथ्वी गोलावर आडव्या व उभ्या काल्पनिक रेषा काढल्या आहेत. या संदर्भात सखोल अभ्यास केला. पृथ्वी गोलाच्या मध्यभागातून 0 अंशावरून गेलेले अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त. पूर्व पश्चिम आडव्या वर्तुळाकार काल्पनिक रेषा म्हणजे अक्षवृत्त. महत्वाची अक्षवृत्ते कर्कवृत्त, मकर वृत्त, आर्टिक वृत्त, अंटार्क्टिक वृत्त. उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव यांचाही अभ्यास केला. उत्तर दक्षिण उभ्या अर्धवर्तुळाकार काल्पनिक रेषा म्हणजे रेखावृत्त. मूळ रेखावृत्त 0 अंश ग्रीनिच या शहरावरून जाते. अक्षवृत्त आणि रेखावृत्त या काल्पनिक रेषांची जाळी म्हणजे वृत्तजाळी. वृत्तजाळीचा वापर करून एखाद्या ठिकाणाचे स्थान व वेळ कशी निश्चित करावी याचाही अभ्यास केला. ही वृत्तजाळी मानवाने पृथ्वीची प्रतिकृती म्हणून पृथ्वी गोलावर बनवली. तुम्ही तुमच्या शाळेत असलेला छोटा पृथ्वीचा गोल पाहिला असेल. ही पृथ्वीची प्रतिकृती असते. या प्रतिकृती वेगवेगळ्या आकाराच्या पाहिल्या असतील, काही लहान तर काही मोठ्या. भूगोल दालनामध्ये मानवाने जगातील सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल तयार केला आहे. माहित आहे का हा कोठे आहे? अमेरिकेच्या संयुक्त संस्थाने येथील मेन राज्यात यार्मत येथे हा भला मोठा फिरता पृथ्वीचा गोल आहे. चित्र पाहून तुम्हाला अंदाज येईल की किती मोठा आणि भव्य आहे तो. त्या पृथ्वी गोलासमोर उभी असलेली माणसे किती सूक्ष्म दिसतात. हा जगातील सर्वात मोठा पृथ्वीगोल अर्था या नावाने ओळखला जातो. हा पृथ्वीगोल फिरता आहे. त्याचा स्वतः भोवती फिरण्याचा वेग खऱ्या पृथ्वीच्या परिवलनाच्या वेगा इतकाच आहे. पृथ्वीच्या परिवलनास किती तास लागतात? 24 तास. सूर्याभोवती फिरण्याचा वेग सुद्धा खऱ्या पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या वेगा इतकाच आहे. त्यामुळे आपल्याला पृथ्वीच्या परिवलनाची व परिभ्रमणाची यथायोग्य कल्पना येते. बघा, प्रत्यक्षात एवढा मोठा पृथ्वीगोल असताना नकाशाची निर्मिती मानवाने का केली असावी? नकाशाद्वारे आपणास कोणकोणती महत्वाची माहिती मिळते की पृथ्वीगोलावरून त्याची कल्पना स्पष्ट होत नाही. चला तर मग पृथ्वीगोल व नकाशा यातील फरक, तुलना, महत्व आपण समजून घेऊया. ही कशाची प्रतिकृती असावी असे तुम्हाला वाटते? सांगाल का कोणी हँड रेस करून? व्हेरी गुड, छान, खूप छान. तर ही पृथ्वीची. ओके, याचा आकार कसा आहे? गोल. गोल आहे. अंडाकृती. अंडाकृती दिसला तुला? याचा आकार गोलाकार आहे. एकाच वेळी पृथ्वी गोलाचे दोन्ही भाग, मागचा व पुढचा, पाहू शकतो का बरं आपण? एकाच वेळी पृथ्वी गोलाचे दोन्ही भाग. खूप छान. कारण ती कशी आहे? गोलाकार आहे. एकाच वेळी सर्व गोलावरील माहिती दिसते का? एकाच वेळी सर्व गोलावरील माहिती दिसते का? नाही. खूप छान. पृथ्वी गोलावर
कशा कशाची माहिती मिळते बरं? खंड, महासागर, प्रदेश. पृथ्वी गोल ही पृथ्वीची प्रतिकृती असते. ती पाहिल्यामुळे पृथ्वीचा आस तिच्या अक्षाभोवती कसा कललेला आहे हे लक्षात येते. पृथ्वीवर महासागर किती व ते खोटे आहेत हे पाहता येते. खंड किती आहेत हेही पाहता येते. पृथ्वी स्वतः भोवती कशी फिरते हेही समजते. त्यावरून दिवस व रात्र कसे होतात तेही समजते. पृथ्वी स्वतः भोवती फिरते यावरून दिवस व रात्र होतात हेही समजते. एका प्रदेशात दिवस आहे तर कोणत्या प्रदेशात रात्र आहे याचाही अंदाज घेता येतो. पृथ्वी गोल हे साधन सहज आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो का? नाही नेऊ शकत, कारण हे सहज शक्य होत नाही. आता या पृथ्वी गोलाच्या आधारे विशिष्ट प्रदेशांचा तपशीलवार अभ्यास करता येत नाही, पण जगातील खंड, महासागर यांची मात्र आपल्याला कल्पना येऊ शकते. पृथ्वी गोल हा कितीही लहान मोठा असला तरीही संपूर्ण पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती असते. बघा, नीट लक्षात ठेवा. पृथ्वी गोल हा कितीही लहान मोठा असला तरी संपूर्ण पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती असते. जगाचा सर्व नकाशा त्यावर असतो. ही संपूर्ण पृथ्वीची माहिती. आता बघूया आपण नकाशा. आता हे नकाशा हे साधन गोलाकार आहे की सपाट आहे? सांगेल का कुणी? सपाट. व्हेरी गुड, खूप छान. पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र एकाच वेळी या साधनावर पाहू शकतो का? हो, म्हणजे आपल्याला दिसतंय पृथ्वीचं पूर्ण क्षेत्र एकाच वेळी आपण नकाशामध्ये पाहू शकतो. पृथ्वी गोलावर मात्र आपण एकाच वेळी हे पाहू शकलो नाही. नकाशात एकाच वेळी 7 खंडे, 5 महासागर दिसतात, परंतु पृथ्वी गोलावर काही पुढे तर काही मागे दिसतात. नकाशा हे साधन आपण सहज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. कसं नेऊ शकतो? कारण हे सहज शक्य आहे. या नकाशातून तुम्हाला कोणती कोणती माहिती कळाली बरं? महासागर दिसले, खंड दिसतो, प्रदेशही दिसतो. परंतु या व्यतिरिक्त अनेक प्रकारचे नकाशे आपण काढू शकतो. बघा, फक्त एकच नकाशा नाही, अनेक प्रकारचे नकाशे आपण काढू शकतो, वाचू शकतो. माहिती आहे का? असे खूप प्रकारचे नकाशे आहेत. त्यात आपल्याला विभिन्न प्रकारची माहिती मिळते. राजकीय नकाशे, त्यामध्ये आपल्याला राज्य, केंद्रशासित प्रदेश, सीमा, देशाची राजधानी याबाबतची माहिती मिळते. उद्योगधंद्याचा नकाशा, कोणकोणत्या प्रदेशात कोणते उद्योग चालतात. उदाहरणार्थ, कोळशाची खाण कुठे आहे, तेलाच्या खाणी कुठे आहेत, कापड उद्योग कुठे चालतो, हे सर्व माहिती आपल्याला नकाशाद्वारे कळते. तापमान विषयक नकाशा, प्रत्येक ठिकाणचे हवामान वेगवेगळे आहे. कुठे थंड, कुठे उष्ण, कुठे थंड व गरम, समशीतोष्ण हे दाखविणारा सुद्धा नकाशा असतो. म्हणजे नकाशामध्ये आपल्याला सखोल माहिती मिळते. प्राकृतिक नकाशा, नद्या, पर्वत, डोंगर या विषयाची तपशीलवार माहिती या प्राकृतिक नकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. जागतिक नकाशा, नद्या, सरोवर याविषयीची माहिती, महत्वाच्या नद्या, जगातील महत्वाच्या नद्या, सरोवर, त्याची लांबी, त्याचा उगम, ही सर्व माहिती आपल्याला या नकाशामध्ये दिलेली असते. बघा, जागतिक नकाशा आपण पाहिला, त्याचप्रमाणे आता तसाच भारताचा किंवा कोणत्याही एका देशाचा नकाशा आपण काढू शकतो. त्यात राजकीय, प्राकृतिक,
महामार्ग, उद्योगधंदे, रस्ते, पिके, हवामान याविषयीची माहिती देखील मिळते. आता हा भारताचा नद्यांचा नकाशा आहे. म्हणजे भारतामध्ये कोणत्या महत्वाच्या नद्या आहेत, कोणते महत्वाचे सरोवर आहेत, याची माहिती आपल्याला या नकाशामधून मिळते. तुम्हाला माहिती आहे का नकाशा कसा वाचतात? आपल्याला या ठिकाणी नद्यांची लांबी पण दिलेली आहे. आपण हा नकाशा पाहिल्यानंतर कोणत्या नदीची किती लांबी आहे हे आपल्याला पाहायला मिळते. यानंतर महामार्ग विषयक नकाशा. भारताचाच महामार्ग, कोणकोणत्या प्रदेशातून हे महामार्ग एकमेकांना ते राज्य कसे जोडतात याविषयी माहिती मिळते. बघा, आपण जग पाहिलं, जगावरनं भारताचा नकाशा पाहिला, त्याच प्रकारे विभिन्न प्रकारची माहिती तपशीलवार पाहायची असेल तर एखाद्या शहराची सुद्धा माहिती मिळू शकते. आपण मुंबई शहरात राहतो म्हणून हा आपण मुंबईचा नकाशा, म्हणजे छोट्यात छोटी माहिती आपल्याला या नकाशाद्वारे पाहायला मिळते. मुंबईच्या नकाशानंतर मुंबईच्या रेल्वे मार्गाचा नकाशा पण आपण बघू शकतो. या नकाशातून आपल्याला रेल्वे मार्ग समजतो. छोट्यात छोटा भाग, एक विभाग आपण घेतला, चर्चगेट. हा चर्चगेटचा नकाशा आहे. मुंबईतील एका विभागाचा नकाशा, तसेच एखाद्या विशिष्ट स्थानाचा नकाशा. उदाहरणार्थ बघा, आपली शाळा महानगरपालिकेची आहे, मग आपलं मुख्यालय कुठे आहे हे आपल्याला माहिती असायला हवं. मुंबईमध्ये आपण राहतो, आपल्या महानगरपालिका शाळेचं मुख्यालय CST छत्रपती शिवाजी टर्मिनस या ठिकाणी आहे. हे सुद्धा आपल्याला कशाद्वारे कळालं? नकाशाद्वारे. हे आपण पृथ्वीगोलावर पाहू शकलो असतो का? नाही. बघा, अजिबात पृथ्वीगोलावर आपल्याला आपल्या महानगरपालिकेचं मुख्यालय, हेड ऑफिस कुठे आहे हे पाहायला मिळालं नसतं, परंतु नकाशाद्वारे मात्र आपण हे पाहू शकतो. आता तुम्हाला ह्या सगळ्या आकृत्या पाहून लक्षात आलं असेल की नकाशातून किती सखोल व तपशीलवार माहिती मिळते. मग या नकाशा या साधनामुळे पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र आपण एका वेळी पाहू शकतो. नकाशा या साधनामुळे पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र आपण एकाच वेळी पाहू शकतो. नकाशा हे साधन राज्याची, देशांची, गावांची माहिती सांगते. बघा, नीट लक्षपूर्वक ऐका. नकाशा हे साधन राज्यांची, देशांची, गावांची माहिती सांगते. विशिष्ट प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करण्यासाठी नकाशाचा वापर केला जातो. जगाचा नकाशा काढता येतो, तसेच एका देशाचा, एका राज्याचा, इतकेच काय, एका जिल्ह्याचा, एका गावाचा, एका विशिष्ट ठिकाणाचा नकाशाही बनविता येतो. नकाशामध्ये राजकीय विभाग जसे दाखविता येतात तसेच प्राकृतिक विभागही दाखवता येतात. उदाहरणार्थ पर्वतीय प्रदेश, पठारे, मैदानी प्रदेश, वाळवंटी प्रदेश इत्यादी. देशातील नद्यांचा नकाशाही आपण पाहिला, तसेच देशातील रेल्वे मार्गांचे जाळे दाखविणारा नकाशाही पाहिला. देशामध्ये कोणती पिके कुठे होतात, कोणती खनिजे कुठे मिळतात हेही नकाशाच्या मदतीने समजून घेता येते. म्हणजेच प्रत्येक प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करायचा असल्यास पृथ्वी गोलापेक्षा नकाशेच अधिक उपयुक्त ठरतात. बघा, प्रत्येक प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करावायचा असल्यास पृथ्वी गोलापेक्षा नकाशेच अधिक उपयुक्त ठरतात. नकाशाच्या मदतीने जगाचा मर्यादित प्रदेशांचा अभ्यास करता येतो. पृथ्वीचा गोल ही पृथ्वीची प्रतिकृती म्हणता येईल. पृथ्वीचा गोल ही पृथ्वीची प्रतिकृती म्हणता येईल. मुंबई शहराचा पृथ्वीगोल तयार करता येत नाही, परंतु नकाशा मात्र तयार करता येतो. बघा, मग आपण ही नकाशाची माहिती पाहिली. आता यापुढे आपण बघणार आहोत द्विमिती आणि त्रिमिती. ही द्विमिती आणि त्रिमिती लक्षपूर्वक ऐका आणि समजून घ्या. गणित या शब्दांचा नेमका अर्थ आपण
संकल्पना स्पष्ट करून घ्यायची आपल्याला. गणितामध्ये लांबी, रुंदी, उंची तुम्ही शिकलेला आहात. लांबी व रुंदी अशा दोनच मिती असलेली वस्तू म्हणजे द्विमितीय वस्तू. लांबी व रुंदी मिळून द्विमितीय वस्तूचे क्षेत्रफळ तयार होते. द्वि म्हणजे दोन. बघा शब्दातच अर्थ आहे. द्वि म्हणजे दोन आणि मिती म्हणजे माप. फक्त दोनच मिती असतात. ही भरीव नाही. नेहमी सपाट असते. तुमच्या पुढे एक मी स्लाइड दिली आहे, ते वहीचं पान आहे. बघा याला दोन मिती आहेत, लांबी आणि रुंदी. लांबी व रुंदी मिळून क्षेत्रफळ तयार झालं आणि ही नेहमी कशी असते, सपाट असते. आता तुम्हाला द्विमिती याचा अर्थ कळाला. आणखी काही उदाहरणं पाहूया. फरशीचा पृष्ठभाग, पेपर, यालाही दोन मिती आहेत, लांबी रुंदी. यांना फक्त लांबी व रुंदीच आहे म्हणून यांना द्विमितीय असं म्हणतात. फरशी आहे, पेपर आहे, चेक आहे, अशा अनेक काही वस्तू तुम्हाला सुद्धा सांगता येणार आहेत. आता त्रिमितीय. त्रिमिती म्हणजे काय? लांबी, रुंदी, उंची. लक्षात घ्या, लांबी, रुंदी, उंची अशा तीन मिती असलेली वस्तू म्हणजे त्रिमितीय वस्तू. लांबी, रुंदी, उंची अशा तीन मिती असलेल्या वस्तू म्हणजे त्रिमितीय वस्तू. या वस्तूचे तीनही गोष्टी मिळून घनफळ तयार होते. त्रि म्हणजे तीन, हे तुमच्या लक्षात राहणार. आणि ही वस्तू कशी असते? भरीव असते. बघा तुमच्या पुढे मी एक डस्टर ठेवलंय. आता हे जे डस्टर आहे याला काय आहे? लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची ही आहे. म्हणून हे कोणतं साधन झालं? त्रिमितीय. कुठलं साधन झालं हे? त्रिमितीय. अशा अनेक गोष्टी तुमच्या पुढे आहेत. जेव्हा आपण एक गोष्ट बघतो, तिची संकल्पना स्पष्ट करून घेतो, तेव्हा बाकीच्या गोष्टी तुम्हाला स्वतः स्वानुभवाने त्या शिकण्याच्या आहेत. यानंतर आपण बघणार आहोत वही. तुम्ही रोज वापरता दैनंदिन वही असतं, पुस्तक असतं. या पुस्तकाला जाडी आहे बघा, म्हणजे याला लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची पण आहे. सोफा प्रत्येकाच्या घरात असतो, पाट असतो, सोफा असतो, यालाही उंची आहे, लांबी आहे. आपल्या दैनंदिन जीवनातली उदाहरणं आपण द्विमिती आणि त्रिमिती ह्या संकल्पनेसाठी वापरू शकतो. नंतर घन ठोकळा आहे, हाही कशामध्ये मोडतो? त्रिमितीमध्ये मोडतो. आता त्रिमिती म्हणजे तीन मिती आहेत म्हणून त्रिमिती. बघा आता तुमची परीक्षा आहे. या ठिकाणी कुत्र्याचा फोटो आहे आणि प्रत्यक्ष कुत्रा उभा आहे. सांगा बरं द्विमितीय कोणाला म्हणणार आणि त्रिमितीय कोणता आहे? कोणी सांगेल का? फोटोचा पेपर आहे, त्याला फक्त लांबी व रुंदी आहे आणि ते सपाट आहे. मग त्याला कोणतं सांगणार साधन? कुत्र्याचा फोटो आहे ना, त्याला काय म्हणणार तुम्ही? द्विमिती की त्रिमिती? मॅडम मी सांगू? हो सांग बेटा. द्विमिती. व्हेरी गुड, खूप छान. आणि प्रत्यक्ष कुत्रा उभा कारण आहे, त्याला लांबी आणि रुंदी आहे. व्हेरी गुड. आणि जो प्रत्यक्ष उभा आहे ना, तो त्रिमिती मध्ये येणार, कारण त्याला लांबी, उंची आणि रुंदी आहे. खूप छान, खूप छान, छान उत्तर दिलात. आता तुम्हाला द्विमितीय वस्तू व त्रिमितीय वस्तू यांचं वर्गीकरण सांगायचंय, म्हणजे तुमचं संकल्पना स्पष्ट झाली आहे. बघा आता आता तुम्ही लक्ष द्यायचंय, निरीक्षण करायचंय. या ठिकाणी काही चित्र आहेत, पण हे चित्र अशी कल्पना करा की हे तुमच्या हातात प्रत्यक्ष आहेत. मग या वस्तूमध्ये द्विमिती कुठली आणि त्रिमिती कुठली हे तुम्हाला सांगायचंय. तर एकेका मुलाने हँड रेस करून सांगितलं तरीही चालेल. बघा आता पहिला आपण घेऊया बास्केटबॉल. मॅडम मी सांगू? हो सांग ना राजा. बास्केटबॉल तुमच्या हातात आहे, व्हेरी गुड. तो भरीव आहे, बरोबर. दुसरा आहे, आता दुसऱ्याने उत्तर द्या राजांनो. दुसरा काय आहे? फोटो. सांगा, हा द्विमिती मध्ये जाणार? द्विमिती, व्हेरी गुड. तिसरा आहे न्यूजपेपर, हा कशात जाणार सांगा आता? द्विमिती. व्हेरी गुड. चौथा आहे, तुम्ही बर्थडेला टोपी घालता बघा डोक्यामध्ये, ती टोपी आहे.
जोकर पण कधी कधी वापरतो अशी टोपी. सांगा तो कशात जाणार? मॅडम मी सांगू? सांग ना राजा. त्रिमिती. छान, खूप छान. 5वा आहे बघा गिफ्ट बॉक्स. जो मिळणार आहे, जास्त उत्तर जो देईल ना त्याला हा गिफ्ट बॉक्स मिळणार आहे. हा कशामध्ये जाईल त्रिमिती. बरं? त्रिमिती. छान, गुड, व्हेरी गुड. 6वा बघा चित्र काढतोय तो पेपर आहे एक, तो सपाट आहे. हा कशामध्ये जाईल बरं? द्विमिती. गुड. आता 7वं चित्र तर आहे कार. प्रत्यक्ष तुम्ही कार बघताय. कशामध्ये जाईल ही कार बरं? त्रिमिती. व्हेरी गुड, छान. नंतर आहे नोट, कधी तुमच्या खिशात बसते. द्विमिती. द्विमिती. व्हेरी गुड, खूप छान. बघा, म्हणजे तुम्हाला द्विमिती आणि त्रिमिती याची संकल्पना स्पष्ट झाली आहे. म्हणून तुम्ही सगळी उत्तरं छान दिली. आता बघा, यावरून सांगा बरं आता, नकाशा व पृथ्वीगोल. नकाशा व पृथ्वीगोल कोणत्या मितीमध्ये मोडतात? सांगा आता, नकाशा कशामध्ये मोडतो? द्विमिती. व्हेरी गुड. आणि पृथ्वीगोल? द्विमिती. पृथ्वीगोल तुमच्या हातात आहे. त्रिमिती. व्हेरी गुड. यस, खूप छान, खूप छान. म्हणजे तुम्हाला द्विमितीय आणि त्रिमितीय या शब्दांच्या संकल्पना स्पष्ट झालेल्या. हा नकाशा सपाट असतो म्हणून द्विमितीय आणि पृथ्वीगोल भरीव आहे म्हणून त्रिमितीय. आतापर्यंत आपण नकाशा व पृथ्वीगोल यांची माहिती पाहिली, त्यांची तुलनाही केली आणि फरकही पाहिली. बघा, आता हा तुमचा लक्षात आला असेल काय फरक आहे, काय तुलना आहे. नकाशा हा सपाट असतो आणि पृथ्वीगोल गोलाकार आहे. नकाशा द्विमितीय असतो, पृथ्वीगोल त्रिमितीय असतो. द्विमितीय म्हणजेच नकाशाला लांबी व रुंदी असते. त्रिमितीय वस्तूला लांबी, रुंदी, उंची असते आणि त्याचे आपण घनफळ काढू शकतो. नकाशाचे क्षेत्रफळ काढू शकतो आणि पृथ्वीगोलाचे घनफळ काढू शकतो. नकाशा या साधनामुळे पृथ्वीचे पूर्ण क्षेत्र आपण एकाच वेळी पाहू शकतो. पृथ्वीगोल या साधनामुळे पृथ्वीची एकच बाजू एका वेळी पाहता येते. येते लक्षात तुमच्या? पृथ्वीगोल या साधनामुळे पृथ्वीची एकच बाजू एका वेळी पाहता येते. नकाशावरून पृथ्वीगोलाची कल्पना येत नाही. पृथ्वीगोल ही पृथ्वीची प्रातिनिधिक प्रतिकृती आहे. जगाचा नकाशा काढता येतो, तसेच एका देशाचा, एका राज्याचा, इतकेच काय एका जिल्ह्याचा, एका गावाचाही बनवता येतो. पृथ्वीगोलावर संपूर्ण जग दिसत असल्याने त्यात छोट्या देशांचे, प्रदेशांचे तपशील दाखवता येत नाही, परंतु जगातील खंड व महासागर यांची कल्पना मात्र येऊ शकते. कुणी मला वाचून दाखवेल का बरं एक हा फरक तुमच्या जर स्क्रीनवर आला असेल तो? मॅडम मी सांगू? हा, वाच, फक्त वाच. नकाशा सपाट असतो, पृथ्वीगोल गोलाकार असतो. नकाशा द्विमितीय असतो, पृथ्वीगोल त्रिमितीय असतो. नकाशावरून क्षेत्रफळ काढू शकतो, पृथ्वीगोलाचे घनफळ काढता येतात. सर्व क्षेत्र एकाच वेळी पाहू शकतो. सर्व क्षेत्र एकाच वेळी पाहू शकत नाही. नकाशावर पूर्ण पृथ्वीगोल कल्पना येत नाही. वाच वाच. मॅडम समोर काहीतरी आले. पृथ्वीगोल ही पृथ्वीची प्रतिकृती मर्यादित प्रदेशाचा तपशीलवार अभ्यास करता येतो. मर्यादित प्रदेशांचा तपशील देता येत नाही. खूप छान, छान वाचला बाळा तू, खरंच छान वाचला. बघा, म्हणजे तुम्हाला नकाशा आणि पृथ्वीगोल याची तुलना आता कधीही करायला सांगितली तरीही करता येणार. आता आपण पुढे जाऊया.
भौगोलिक सहल. हे नकाशे कसे काढतात हे आता आपण बघणार आहोत. आता आपण पृथ्वीचा गोल पाहिला आणि नकाशाही पाहिला. मग आता हा नकाशा कसे काढतात? हा नकाशा त्यासाठी पृथ्वीचा गोल नकाशा तयार करायचा झाल्यास प्रत्यक्ष तारेचा पृथ्वीगोल तयार करतात. त्याच्या आत दिवा लावून त्याचे प्रक्षेपण प्रकाशाच्या सहाय्याने करतात. हे प्रक्षेपण कागदावर घेतले जाते. या प्रक्षेपणाच्या आधारे नकाशा तयार केला जातो. म्हणजेच पृथ्वीचा किंवा पृथ्वीच्या कोणत्याही भागाचा नकाशा तयार करण्यासाठी मूलभूत वृत्तजाळी आवश्यक असते. अशा पद्धतीने त्रिमितीय पृथ्वी गोलावरून द्विमिती कागदावर नकाशा तयार केला जातो. लक्षात आलं तुमच्या? त्रिमितीय पृथ्वीवरून द्विमिती कागदावर नकाशा तयार केला जातो. आता आपण क्षेत्रभेटला जाऊया. भौगोलिक सहल म्हणजेच क्षेत्रभेट. एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील भौगोलिक संकल्पना व सांस्कृतिक घटकांबद्दल माहिती जाणून घेणे याला क्षेत्रभेट म्हणतात. क्षेत्रभेट म्हणजे काय? तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष जायचंय आणि त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, काय वातावरण आहे, या सर्वांची माहिती आपण जाणून घ्यायची. त्याला म्हणतात क्षेत्रभेट. आता या क्षेत्रभेटीचं भौगोलिक सहल आणि भूगोलामध्ये ही एक अभ्यास पद्धती मानली गेली आहे. त्या दृष्टीने ही फार महत्वाची अभ्यास पद्धती आहे. यामुळे काय होतं? एखादं ठिकाण प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहिल्याने त्याच्या समग्रतेची जशी कल्पना येते तशी केवळ पुस्तकातील वर्णने वाचले, चित्र, नकाशे पाहिले त्यावरून येत नाही. मानव व पर्यावरण यांचा सहसंबंध क्षेत्रभेटीतून स्पष्ट होतो. कारण आपण प्रत्यक्ष त्या पर्यावरणात जातो, त्या ठिकाणच्या माणसांना त्यांच्याशी चर्चा करतो, त्या लोकांमध्ये आपण मिसळतो. ही माहिती आपण संकलित करू शकतो आणि यातून आणखी एक विद्यार्थ्यांचा गुण बघा बाहेर पडतो. विद्यार्थ्यांच्या चिकित्सक वृत्तीला चालना मिळते. म्हणजे छोटं इथे काय आहे, प्रत्येक जिज्ञासू वृत्ती विद्यार्थ्यांची या क्षेत्रभेटीमुळे जागरूक होते. मनोरंजनाबरोबर प्रत्यक्ष ज्ञानाची अनुभूती मिळते. उदाहरणार्थ कारखाने, साखर कारखाने, दूध डेअरी, नदी, दर्या, किल्ले या ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन जेवढे समजेल तेवढं त्याचं वर्णन वाचून कळणार नाही. समजा एखादं नदीचं ठिकाण आहे, ते तुम्हाला वर्णन केलं तरी कळणार नाही, परंतु जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष नदीवर जाल तेव्हा मात्र तुम्हाला ती नदी कळेल. कारखाना आहे, कारखान्याला पण वर्णन केलं, त्याचं निवेदन सांगितलं, पानाच्या पानं आपण लिहिली, तरीही आपल्याला त्या कारखान्याचं वर्णन करता येणार नाही. परंतु प्रत्यक्ष आपण जर कारखान्यात गेलो भेट द्यायला, बघा आता समजा लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहे, पण समजा आपली शाळा सुरू झाल्यावर चॉकलेट बनवण्याच्या फॅक्टरीला आपण भेट देणार आहोत. बघा, शाळा सुरू झाल्यानंतर चॉकलेट बनवण्याच्या फॅक्टरीला आपण भेट देणार आहोत. आपण तिथे गेलो तर काय काय माहिती गोळा करणार, ती कोठून करणार, कोणाशी बोलणार, या विषयीच्या नोंदी आपल्याला ठेवाव्या लागतील. कोणते प्रश्न आपण तिथे विचारणार याची प्रश्नावली तयार करावी लागेल. काय विचाराल बरं तुम्ही? तर ही प्रश्नावली बघा आपण अशी तयार करू शकतो. शिक्षकांच्या मदतीने ही प्रश्नावली तयार करायची आहे. चॉकलेट बनवण्याच्या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? कारखान्यात कोणकोणत्या पदार्थांचे उत्पादन होते? चॉकलेट कशापासून बनते? कसे बनते? त्याची प्रक्रिया काय काय होते? त्यांना कोणती कोणती साधनं वापरली, कोणती कोणती यंत्र वापरली, त्या यंत्रांची, त्या साधनांची आपल्याला नावं घ्यायची. चॉकलेट बनवताना त्या ठिकाणचं तापमान कसं असावं, वातावरण कसं असावं लागतं, याची माहिती आपल्याला मिळवायची आहे. कारखान्यात
कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती, का एकच व्यक्ती हे सगळं काम करते, हेही पाहावं लागेल. या वस्तूंच्या पदार्थांच्या उत्पादनासाठी कोणता कच्चा माल आवश्यक आहे, कारण प्रत्येक गोष्टीचं उत्पादन होण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते. हा कोणता कच्चा माल आहे याची आपल्याला माहिती मिळवायला हवी. हा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो हेही माहिती असायला हवं. कारखाना आहे, कच्चा माल कुठून येतो, तयार झालेला पक्का माल कोठे पाठविला जातो. त्यानंतर बघा, सुरक्षितता, प्रत्येक कारखान्यामध्ये सुरक्षितता महत्वाची. मग सुरक्षिततेसाठी, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती काळजी घेतली जाते, काय खबरदारी घेतली जाते. पर्यावरणास हानी होऊ नये म्हणून कोणकोणत्या उपाययोजना केल्या तिथे, कारण प्रत्येक कारखाना जेव्हा उभारला जातो तेव्हा पर्यावरण पण पाहिलं जातं. अशा प्रकारचे अनेक प्रश्न आपण मुलाखती, प्रत्यक्ष अनुभव यातून मिळवू शकतो. आणि त्यामुळे काय होणार, हे चॉकलेट कसं तयार झालं हे तुम्हाला खाताना तुम्ही विचार करणार. महापालिकेचे आठवतं तुम्हाला, महापालिकेचे किट जिनियाला एक सहल गेली होती, क्षेत्र भेट. फक्त त्या ठिकाणी चॉकलेट कसं बनवलं जातं, केक कसा बनवला जातो याची सगळी प्रत्यक्ष माहिती मुलांना दिली होती. तुम्हालाही ती संधी मिळेल. प्रत्यक्ष ज्ञान आपण घेतल्यानंतर हे ज्ञान कसं राहतं, चिरकाल राहतं. याचप्रमाणे विविध स्थळांना सुद्धा आपण क्षेत्र भेटी करू शकतो. नक्षत्रालय, पोस्ट ऑफिस, बस स्थानक, मॉल, डोंगर, समुद्र किनारा, लघु उद्योग केंद्र इत्यादी ठिकाणी सुद्धा तुम्ही भेटी देऊ शकता. कधी कधी शिक्षकच बरोबर असतील असंही नाही. तुम्ही मॉलमध्ये जाता आई बरोबर, सुपर मार्केटमध्ये जाता, मग तिथे गेल्यानंतर तुम्ही काय काय माहिती मिळवाल. आता तुम्हाला प्रश्नावली मी सांगितली, मग तशाच प्रकारची प्रश्नावली तुमच्या जवळ तयार असेल. त्या वस्तूंचं वर्गीकरण, प्रत्येक कर्मचाऱ्याचं काम, बिल कसं बनवतात, सामान एकत्रित कसं ठेवलं जातं, नियमांचं सूचनांचं पालन केलं जातं का, कोणकोणते नियम आहेत, सुरक्षिततेच्या दृष्टीने तिथे काय नियोजन केलंय, आग लागू शकते, चेंगराचेंगरी होऊ शकते, मग रांगेचं नियोजन केलंय का. या सगळ्या छोट्या छोट्या खूप काही प्रश्न असतात. जे प्रश्न तुमच्या मनात असतील ते प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारायचे आणि ज्या ठिकाणी आपण क्षेत्रभेटीसाठी गेलो आहोत त्या ठिकाणची माहिती त्या स्थानिक लोकांकडनं प्रत्यक्ष पाहून, प्रत्यक्ष अनुभव घेऊन आपल्याला मिळवायचे आहे. आणि अशा प्रकारे अनुभवाने मिळवलेलं ज्ञान चटकन ग्रहण केलं जातं. त्याचा उपयोग आपण दैनंदिन जीवनात करू शकतो. मग ह्याच्या नोंदी ठेवणं, चित्र काढणं, रेखाटनं तयार करणं ही सर्व कामं विद्यार्थ्यांनी भौगोलिक भेट, क्षेत्र भेट याद्वारे करायला हवी. चला, आता आपण मिळवलेल्या आणि अभ्यासलेल्या ज्ञानाचं मूल्यमापन करूया. आता तुम्हाला हा पाठ मी छान दाखवला, प्रात्यक्षिक तुम्ही पाहिलं. बघूया किती मुलांना उत्तरं येत आहेत ती. मात्र सगळ्यांनी अनम्यूट करायचं नाही. उत्तर देताना प्रत्येकाने एका वेळेस एकानेच उत्तर द्या. आता ह्या पाठात काय समजलं ते मला कळेल. तुम्हाला पाठ समजला असेल तर तुम्ही उत्तर छान द्या, पण एका वेळेस सगळी मुलं उत्तर देऊ शकणार नाहीत, हे मात्र लक्षात घ्या. पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल. पृथ्वी गोल. गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला पाठ समजला. छान छान उत्तर दिला. पुढचा प्रश्न बघा. तुमचे गाव, शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल. नकाशा. व्हेरी गुड. कोणी उत्तर दिलं नाव सांग बाळा. ईशा. व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न बघा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल असे साधन कोणते. नकाशा. व्हेरी गुड. छान उत्तर येत आहे तुला. पुढचा प्रश्न बघा.
तुमच्या हातात मोबाईल आहे, तो द्विमितीय की त्रिमितीय? त्रिमितीय. व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला द्विमिती आणि त्रिमिती समजलीये. द्विमितीय वस्तूंचे क्षेत्रफळ काढता येते. काय म्हटलं मी? द्विमितीय वस्तूंचे क्षेत्रफळ काढता येते. हे चूक की बरोबर? बरोबर. व्हेरी गुड. का बरं काढता येतं क्षेत्रफळ? घनफळ का नाही? रुंदी व लांबी मिळून क्षेत्रफळ होते. व्हेरी गुड. छान. आता पुढचा प्रश्न बघूया. पृथ्वी गोलावरून रस्ता, रेल्वे याची माहिती काढता येते. चूक की बरोबर? चूक. बरोबर बरोबर. छान. पुढे. सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आपण पाहिला. सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल त्याचं नाव काय? अर्था. छान. खूप छान. खूप छान. द्विमितीला कोणत्या दोन मिती असतात? रुंदी व लांबी. ओ छान छान. मग आता त्रिमितीला कोणत्या तीन मिती असतात? लांबी, रुंदी व उंची. ओके. खूप छान. मग सांग बरं याचं काय काढता येईल? क्षेत्रफळ काढता येईल का आपल्याला याचं? नाही. मग काय काढणार याचं आपण? घनफळ. व्हेरी गुड. खूप छान. म्हणजे तुम्हा सर्वांना हा पाठ समजलाय असं मी समजते. तुम्ही खूप छानपणे उत्तरं दिली. खूप छान पाठ ऐकून घेतला. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.